नंबर 1 आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं लागेल, नंबर 2 भौतिक दृष्ट्या सक्षम व्हावं लागेल, नंबर 3 सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम व्हावं लागेल, नंबर 4 शैक्षणिक दृष्ट्या सक्षम व्हावं लागेल आणि नंबर 5 राजकीय दृष्ट्या सक्षम व्हावं लागेल. तर आपण समर्थ होऊ. म्हणून पहिल्यांदा आपल्याला शैक्षणिक दृष्ट्या पहिला जो मुद्दा आहे त्याच्यात आपल्याला शैक्षणिक दृष्ट्या सक्षम व्हावं लागेल. आज अनेक संघटना आदिवासींसाठी काम करतात, पण आपल्या बऱ्याच संघटनांनी एकच उद्योग लावलाय. काही झालं की काल मोर्चा, काही झालं की घाल धिंगाणा. किती मोर्चे काढले तर आपली पोरं कलेक्टर होती, किती मोर्चे काढल्यावर कलेक्टर होती. मला याचं गणित काही कळत नाही. एकही मोर्चा करून कोणी कलेक्टर होत नाही. याचा अर्थ मी मोर्चांच्या विरोधात आहे असं नाही. काही वेळा लातो के भूत बातों से नाही मानते, अशा वेळी थोडं दणका दाखवायला लागतो, पण कायम नुसतं उठसूट दणका, कायम नुसतं उठसूट कार मोर्चा या हा पर्याय नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट म्हटलं होतं, जर तुम्हाला प्रस्थापितांशी लढायचं असेल, जर तुम्हाला प्रस्थापितांची बरोबरी करायची असेल, जर तुम्हाला प्रस्थापितांना धक्का द्यायचा असेल, तर त्याच्याकरता तुमची ही लढाई शस्त्राची नाही शास्त्राची आहे. ही बुद्धीची लढाई लढायला लागेल. तुम्ही तलवार घेऊन किती माणसं कापाल, किती माणसं माराल, आणि बाबासाहेबांनी किती चाकू हातात घेऊन लोक घाबरवली. अहो आज अवघं विश्व बाबासाहेबांच्या चरणावर नतमस्तक आहे. बाबासाहेबांच्या चरणाशी नतमस्तक जे झालंय ना, ते बाबासाहेबांनी हातात तलवारी चाकू सुऱ्या घेतल्या म्हणून नाही, बाबासाहेबांना सलाम करतात. बाबासाहेबांच्या विद्वत्तेला सलाम आहे, बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेला सलाम आहे, बाबासाहेबांच्या चारित्र्याला सलाम आहे, बाबासाहेबांच्या पुरुषार्थाला सलाम आहे. जग त्याच्या समोर वागतं जो आपल्या बुद्धीचं सामर्थ्य प्रकट करतो. म्हणून मायबापांनो, तलवारी चाकूंनी हे साधलं जाणार नाही. 2 लोक मारता येतील, पण 2 कोटी लोक चरणावर वाकवण्याचं सामर्थ्य ज्ञानात विद्येत आहे. म्हणून जर का पुढे जायचं असेल आणि खऱ्या अर्थानं समाजाची प्रगती साधायची असेल, तर आपल्याला शिक्षणाची कास धरावी लागेल. म्हणून अभिनंदन केलं पाहिजे आजच्या लायब्ररीचं. तुम्ही आज इथे उद्घाटन केलं. मी वारंवार प्रकाशजींना सांगत असतो की मला अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना बोलवा जिथे ज्ञानाची उपासना आहे, जिथे ज्ञानाची साधना आहे, जिथे ज्ञानाची पूजा आहे, जिथे ज्ञानाची चिकाटी आहे ना, असल्या कार्यक्रमांना बोलवा. मला कुठल्या समाजाला शिव्या देता येत नाही, त्याकरता मला बोलवू नका. कारण कुठल्या समाजाला किती शिव्या दिल्या, आज मी बँकेत मॅनेजर आहे, किती समाजाला शिव्या देऊन मी मॅनेजर झालो, किती शिव्या दिल्यावर मला मॅनेजर केलं असेल, एकही नाही. शिव्या देणारा मॅनेजरही होत नाही आणि कलेक्टरही होत नाही. आणि शिव्या देऊन कधी कोणी कुणाला घाबरत नाही. लोक दुर्लक्ष करतात, पण आपलं तेज, आपली उदात्तता, आपलं भव्यत्व असं प्रकट करा की समोरच्याला येऊन तुम्हाला सलाम करावा लागलाच पाहिजे. म्हणून आज अजय अतुल मागासवर्गीय समाजापैकी आहेत. आज संपूर्ण जग आमच्या पिक्चरला संगीत द्या म्हणून त्यांच्याकडे धावतोय ना. ते काय अजय अतुलने तलवार हातात घेतली आणि मला संगीत द्यायला कापून टाकेन म्हणून होत आहे? नाही. त्यांनी त्यांच्यातला गरुड भरारी, त्यांनी त्यांच्यातला राजहंस, त्यांनी त्यांच्यातला तो मुकुटमणी प्रकट केला. आणि म्हणून त्यांच्या तेजासमोर, त्यांच्या बुद्धिमत्तेसमोर, त्यांच्या आत्मिक सामर्थ्यासमोर सगळ्यांना वाकावं लागलं. आपल्यालाही अशाच पद्धतीने वाकवावं लागेल. म्हणून अजय अतुल घ्या, आजकाल ते पिक्चर क्षेत्रामध्ये काम करतात, नागराज मंजुळे, ही सगळी लोक प्रतीक आहेत बुद्धिमत्तेची, ही सगळी लोक प्रतीक आहेत सामर्थ्याची. आणि सामर्थ्य, बुद्धिमत्ता, तेज, आत्मतेज प्रकट केलं की आपल्या समोर मोठमोठ्या जातीच्या लोकांना, जातीच्या म्हणजे खरं म्हणजे त्यांना जात नसते, पण त्या लोकांना वाकावं लागतं. आणि मी वारंवार सांगत असतो, अरे जात जात काय घेऊन बसलात? कधी तुम्ही ऐकलं का एक डुक्कर दुसऱ्या डुक्कराला कधी म्हणलंय का तू हलक्या जातीचा डुक्कर आहेस, आमच्या शेजारी येऊन बसलो नाही म्हणतात. कधी तुला साप म्हणलंय का तू जरा कमी दर्जाचा साप दिसतोस, आमच्या जंगलात राहू नकोस? कधी कुठली शेळी म्हणली
तू आमच्या शेजारी राहू नको. कधी कुठली गाय म्हणली का ए तू जर्सी आहेस, माझ्या गोठ्यात राहू नको. म्हणजे गाय, जे गाय करत नाही, जे साप करत नाही, जे डुक्कर करत नाही, जे गाढव करत नाही, तो जातीभेद जर माणूस करत असेल तर अशी माणसं गाढवा डुकरापेक्षा आणि सापापेक्षा नीच असली पाहिजे. त्याशिवाय हे होणार नाही. म्हणून असल्या एक सांगतो तुम्हाला, रस्त्यानं एक गाढव चाललाय आणि काही लोक, किंवा रस्त्याने एक वाघ चाललाय आणि काही लोक म्हणतात पाहिला का गाढव, पाहिला का गाढव, पाहिलं का गाढव. आता मला सांगा, वाघाला गाढव म्हणणारा गाढव की वाघ गाढव? वाघाला गाढव म्हणणारा गाढव की वाघ गाढव? नाही, वाघाला गाढव म्हणणारा गाढव. तसं आमच्यातलं माणूस पण न पाहता आम्हाला हलका ठरवणारा नीच. आम्ही हलके, आमच्यातलं ते ज्यांना कळलं नाही, आमच्यातलं सामर्थ्य ज्यांना कळलं नाही, ज्यांनी आमच्याकडे माणूस म्हणून पाहायचं नाकारलं, खऱ्या अर्थानं आम्ही हलके ठरत नाही, ते नीच ठरतात. त्यामुळे आपण त्यांची री ओढायची नाही. आपण शिक्षणानं समर्थ झालं पाहिजे आणि म्हणून गावागावामध्ये आपल्या शिक्षण संस्था उभ्या राहायला पाहिजे, गावागावामध्ये लायब्ररी उभ्या राहायला पाहिजे. आणि काय गावामध्ये दारूची दुकानं आणताय, लायब्ररी आण. ताकद असेल ना तर लायब्ररी आणून दाखवा, जशी आता इथे आणली. ही क्रांती अशी या गावामध्ये, या परिसरात उभी राहिली पाहिजे. प्रत्येक गावामध्ये लायब्ररी उभी राहिली पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये जी पोरं शिकली आहेत. मी मगाशी बोलता बोलता म्हटलं की आपण वारंवार शासनाच्या शिक्षण धोरणावर टीका करीत असतो. मी म्हणतो टीका करायचा त्यालाच अधिकार आहे. म्हणजे इंग्रजीवर टीका कोणी करावी? ज्याला इंग्रजी उत्तम बोलता येतं त्याने करावी. ज्याला इंग्रजी अजिबातच येत नाही त्याला टीका करण्याचा अधिकार अजिबात नाही. तसं शिक्षणावर टीका त्याने करावी की ज्यांनी शिक्षण क्षेत्रात काहीतरी योगदान दिलेलं आहे. आता असं आहे, आपण सगळे भ्रष्टाचारावर टीका करतो. इथं बसलेल्या लोकांपैकी माझ्यासहित माझा एक प्रश्न आहे, आपण भ्रष्टाचार करत नाही का आपल्याला संधी नाही? खरं तर हे आहे की आपल्याला संधी नाही म्हणून आपण करत नाही. संधी मिळाल्यावर कुणी सांगा आपण करणार नाही. तसं आज आपण शिक्षणाचं बाजारीकरण करत नाही का आपल्याला संधी नाही? कदाचित मला जर एखादी मोठी संस्था उभी करता आली तर मी तेच करीन. काय सांगा? म्हणून माय बापांनो, शिक्षणावर बोलण्याचा अधिकार त्यांना आहे की ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये ठोस, भरीव, आश्वासक, निश्चित असं काहीतरी करून दाखवलंय किंवा करून दाखवण्याची ज्याच्याजवळ कार्ययोजना आहे. म्हणून किमान गावामध्ये जाऊन मुलांना इंग्लिश शिकवतो, गावामध्ये जाऊन मुलांना गणित शिकवतो, गावामध्ये जाऊन मुलांना त्याच्याकडे जे स्किल आहे ते शिकवतो ना, त्याला बोलण्याचा अधिकार आहे. जी आई पोरांना स्वयंपाक करून खाऊ घालते ना, तिनं काठीनं बडवलं तरी तिचा तो अधिकार आहे. पण शेजारणीला एक फटका मारायचा अधिकार नाही, कारण तिनं कधी पाणी पाजलेलं नाही. म्हणून समाजाला शिव्या देण्याचा अधिकार त्यालाच आहे, शासनाला शिव्या देण्याचा अधिकार त्यालाच आहे की ज्यानं समाजासाठी काहीतरी केलंय. दुसऱ्याच्या लग्नात बुंदी येऊन वाढायची, त्याला काय अर्थ आहे? नाही का? म्हणजे कार्यक्रम तुम्ही आयोजित करायचा, त्याच्यात येऊन मी अगदी गर्जना करत बोलायचं, म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात बुंदी. आपण काहीच करायचं नाही आणि फक्त मग मोठमोठाली भाषणं ठोकायची. म्हणून माझ्या बापानो, म्हणून माझ्या बंधूनो, आपण हा विडा उचलला पाहिजे आणि थोडं का होईना. आणि सगळे आदिवासी तरुण, सगळे आदिवासी समाज जर उभा राहिला आणि आपल्या पोरांना इंग्रजीच्या क्लासेस, गणिताचे क्लासेस, सायन्सचे क्लासेस आपण जर असे मोफत, निशुल्क आठवड्यातून एक दिवस जरी द्यायला सुरुवात केली तर कोण म्हणतं आपल्यातून डॉक्टर होणार नाही, कोण म्हणतं आपल्यातून कलेक्टर होणार नाही, कोण म्हणतं आपल्यातून इंजिनियर होणार नाही. आणि आपण कलेक्टर घडवण्यासाठी, इंजिनियर होण्यासाठी, डॉक्टर, कलेक्टर, वकील, व्यापारी होण्यासाठी दुसऱ्याच्या मदतीची वाट का पाहता? काय अपेक्षा करता शासनाकडून? शासन धर्मनिरपेक्ष असतं म्हणे, अजिबात नसतं. धर्मनिरपेक्ष वगैरे काय नसतं. म्हणून मी या मताचा आहे की जे करणारच नाही त्याला शिव्या देऊन तरी काय उपयोग आहे. म्हणून आपण, आणि एक आहे, एकदा आपलं तेज प्रकट केलं की समोरचा आपोआप विचारायला येतो. उदाहरणादाखल तुम्हाला सांगतो, पूर्वी मला
म्हणजे आताही दिसत नाही, तेव्हा दिसत नव्हतं. दिसत नसताना मी काय व्हायचं, गाडीत किंवा रस्त्याने चाललो तर लोक असं म्हणायचे, कुठला रे? माझे नातेवाईक बरं का, मी आवाज ओळखायचो. कुठला रे? हा, या गावचा. एखादा म्हणायचं, अरे हा तुमचा नातेवाईक आहे ना? हा आहे बा, दुरून कोणीतरी लागतोय, कोणीतरी दुरूनच. काय काय लोक शेजारी गाडीत बसलेले असले, सिव्हिलचा बस स्टँड आला की आता याला उतरून कुठेतरी सोडायला लागेल म्हणून बस स्टँड जवळ आलं की मला हळूच म्हणायचे, येऊ का? कारण त्याला माहिती उतरल्यावर सोडायला लागू शकतो. आता परिस्थिती अशी आहे, मी गाडीत बसलेलो असलो की मी पुढच्या सीटवर असलो तर तो मागून धावत माझ्याकडे येतो. आणि मग आमचा मामी भाऊ लागतो, मग आमचा आत्ती भाऊ लागतो, आमच्या परिसरातला आहे, मग आमचा नातेवाईक आहे. हे का झालं? हे का झालं? कारण मी काहीतरी करू शकलो आणि म्हणून त्यांना आता माझ्याशी ओळख दाखवायला गर्व वाटायला लागला, थोडाफार कमी. मला सांगायचं काय आहे की एकदा आपण आपलं दिव्यत्व प्रकट केलं की लोक सांगायला लागतील, तुमची जात विसरतील आणि मग म्हणतील, हा मग आमच्याच जिल्ह्यातला आहे, मग आमच्या तालुक्यातला आहे, आमच्या शेजारचा आहे, आमच्या गावचा आहे. त्याच्या करता तलवारी हातात चाकू घेऊन हे होत नाही. म्हणून बंधूंनो, हे करा, आपल्या पोरांना उत्तम शिक्षण द्या आणि दारू व्यसनावरचा पैसा इकडे घालवा आणि आपल्या जी तरुण पोरं आहेत त्यांनी ह्या शिक्षणाच्या गंगोत्रीमध्ये न्हावून निघण्यासाठी कटिबद्ध व्हा. कुणाकडनं अपेक्षा करू नका, कुणाकडनं आपण भीक मागायची गरज नाही. आता आपल्यातही शिकलेली पोरं आहेत, आपल्यातही टॅलेंटेड पोरं आहेत. आता आपण माशानं माशाच्या पोराला पोहायला शिकवायचं असतं, तसं आदिवासीच्या पोराला डॉक्टर करा, आदिवासीच्या पोराला इंजिनियर करा, आदिवासीच्या पोराला कलेक्टर करा, वकील करा. हा विडा आपणच उचला. एक निश्चय करा की माझ्या आयुष्यात एक तरी आदिवासी पोरग मी मोठ्या पदावर नेणार. नुसती पुस्तकं लिहून काही होत नाही हो. आमच्या नाशिकला शेतकऱ्याचे प्रश्न, उत्तम कांबळे आपण नाव ऐकलंय आहे, शेतकऱ्याचे प्रश्न म्हणून एक पुस्तक त्यांचं तिकडे प्रकाशित झालं आणि तिकडे कालिदास कला मंदिरमध्ये त्या कार्यक्रमाचं तिकडे ठेवलं त्यांनी. मी कार्यक्रमाला ते होतो. कार्यक्रम संपल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. मला म्हटलं, काय पंडितराव कसा काय झाला कार्यक्रम? म्हटलं छान. पण त्यांना म्हटलं, साहेब खरं सांगू का, हा शेतकऱ्याचे प्रश्न हा कार्यक्रम जर एखाद्या वावरात झाला असता जास्त बरं वाटलं. आणि प्रश्न शेतकऱ्याचे आणि कार्यक्रम कुठं? कालिदास कला मंदिरवर. काय उपयोग आहे? कोण शेतकरी तिथे? त्याच्यामुळे आपण जोपर्यंत ग्राउंड लेवलला काम करत नाही तोपर्यंत आपल्याला बोलायचा अधिकार नाही. पण आजपासून सोपं निश्चय करा, नोकरीला असलेले, वेगवेगळ्या क्षेत्रात असलेले, तुमच्याकडे असलेले गुण, तुमच्याकडे असलेले स्किल, कारण हे काय, प्रत्येकामध्ये काही ना काही राजहंस दडलेला आहे. प्रत्येकात एक गरुड आहे, ते आपल्या समाजाकरता, आपल्या माणसांकरता आपण द्यायला हवं. म्हणून शिक्षणाची कास धरा, शिक्षणाची उपासना करा, शिक्षणाची पूजा करा. आणि दुसरं, आर्थिक दृष्ट्या आपल्याला सक्षम व्हायचं आहे. जोपर्यंत आता काय होतं की शहरातून येतात, काय ते आपल्याला वनवास वगैरे म्हणतात ना, ते तिकडून येतात आणि आपल्या लोकांना काय सांगतात माहिती आहे, तुम्ही जे जंगलात राहता ना, या झोपडीतच खरं सुख आहे हो, या झोपडीतच खरा आनंद आहे हो. अरे झोपडीतच खरा आनंद आहे तर दे की तुझा बंगला मला डोनेट करू. तुझा बंगला डोनेट मला. मग म्हणायचं, अहो अशा कपड्यातच खरा आनंद, जास्तीत जास्त नैसर्गिक राहिलं पाहिजे, कमीत कमी वस्तू बाळगल्या पाहिजे, जास्त गोष्टींचा मोह करू नये. मग तुला का बरं बायकोला वेगळी गाडी, तुला वेगळी, कोणाला वेगळी नाही. जास्तीत जास्त कमीत कमी साधनं माणसाजवळ असली पाहिजे, जास्त गोष्टींचा मोह धरू नये. मग का बरं सगळ्या समित्यांचा अध्यक्ष तूच का नाही? कमीत कमी मोह असला पाहिजे ना. सगळ्या संस्थांवर पदाधिकारी म्हणून तूच का? आम्हाला समजायचो पैशाचा मोह ना वाईट असतो, पैशाचा मोह वाईट असतो, पैशाचा मोह वाईट नसतो, पैसा मिळवायचाच असतो, फक्त त्याचा उपयोग वाईट असतो, उपयोग वाईट असतो. म्हणून इथून पुढे हे डोक्यातून काढून टाकायचं आपल्याला सुद्धा श्रीमंत व्हायचं, आपल्याला सुद्धा पैसा कमवायचा, आपल्याला सुद्धा गाडी बंगले मिळवलेच पाहिजे. फक्त ह्या सगळ्या पैशाचा, या सगळ्या धनाचा
आपल्या समाजाकरता झाला पाहिजे. म्हणून मला सांगा, आपल्यातून खासदार झालेच नाही तर आपले प्रश्न कोण मांडणार? आपल्यात इंजिनियर झालेच नाही तर आपल्याला कोण मार्गदर्शन करणार? आपल्यात डॉक्टर वकील झालेच नाही तर आपले प्रश्न कोण मांडणार? आणि आपल्याकडे पैसाच नसेल तर अशा कार्यक्रमाचं आयोजन कोण करणार? म्हणून पैसाही पाहिजेच. म्हणून या लोकांच्या भूल थापांना बळी पडायचं नाही. ते आपल्याला येऊन शिकवतात, कमीत कमी पैसा ठेवा, त्यामुळे आपल्याला सुख मिळत नाही. जास्त मोह चांगला नाही. मग तुझा का बरं पुण्यात एक बंगला, नाशकात दुसरा, धुळ्यात तिसरा, हा, आणि तरी धुळ्यातल्या बंगल्याचा कलर उडाला म्हणून आता गावा. ही अवस्था आहे. आणि आम्हाला सांगते जपणीच खरं सुख आहे हो असं. तेव्हा आर्थिक दृष्ट्या आपल्याला सक्षम झालं पाहिजे. आपल्याला ज्या ज्या मार्गाने, फक्त पैसा सगळ्या मार्गाने कमवा, राजकारणातून कमवा, समाजकार्यातून कमवा, जिथून कमवता येईल तिथून कमवा. फक्त एकच, उत्तम मार्गाने कमवा. कुणाच्या मुंड्या पिळून कमवू नका. बाकी पैसा जितका कमवता येईल तितका कमवा. नियम 1, कुणाच्या मेंढ्या पिळून कमवू नका. आणि नियम 2, पैसाला तर माल येऊ देऊ नका. आणि नंबर 3, पैशाचा उपयोग समाजाकरता झाला पाहिजे. म्हणून भरपूर पैसा मिळवा, त्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाही. त्याशिवाय आपली पोरं शिकणार नाही. त्याशिवाय आपले चांगले कार्यक्रम होणार नाही. म्हणून पैसा आर्थिक दृष्ट्या आपल्याला सक्षम व्हायचंय, शैक्षणिक दृष्ट्या सक्षम व्हायचंय. नंबर 3, आपल्याला सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम व्हायचंय. आपण मुळात आहोतच, फक्त आपल्याला जरा विसर पडलाय. संस्कृतीचा आपल्या विसर पडलाय. आणि आजकाल काय झालंय, ते इंग्रजीमध्ये तिकडे नाही का काय काय शिकवतात तिकडे, ते आपल्याकडे पूर्वी शिकवत होते, ये रे पावसा तुला देतो पैसा. म्हणजे पावसाचं वेलकम होतं नाही, ये भाऊ तुला काहीतरी पैसा वगैरे दे. आता ते आलं रे रे ग अबे, रे रे ग अबे, म्हणजे पावसा पावसा तू दा गेला ना. कोणी वाटलं करून घेतलं? आपण करून घेतलं ना. हा, आपल्याकडे शिकवत होते हाताची घडी तोंडावर. हे जुने काय शिकवता? मुलांना कसं शिकवलं पाहिजे? असली थोबारं उघडली. आता बापा समोर गप नाही, आई समोर गप नाही, विचारत तुम्ही कारण ओपणीवर माऊन आता कशाला गप्प संधी आहे? आता थोबारं उघडली. हा, आणि मग त्याच्यात सगळं शॉर्टकट. मी नेहमी गमतीला सांगत असतो, पूर्वी कसं होतं शाळेत म्हटलं ना 17 नंबर बरोबरचे यस मॅडम. आता 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 अलीकडे ते ड मधला गायब झालाय बरं का. आता कसं 17 नंबर यस मॅम, आणि आता थोड्या दिवसांनी 17 नंबर सगळं शॉर्टकट आहे. सगळं शॉर्टकट आहे. त्या शॉर्टकट मध्ये बाकी सगळं शॉर्टकट. म्हणजे एवढंच नाही, कपड्यापर्यंत शॉर्टकट, कपड्यापर्यंत शॉर्टकट. म्हणजे एका कवीने म्हणलं ना, आजकालच्या जमान्यात भले भले चैले, तिने कानी बाप्पा होता असा डिरेस केला, का शिवणारा टेलर जसा अर्ध्यातच मेला. मला तर वाटते पुढं पुढं फॅशन अशी येईल, आणि कपडे घालणं तवा फौजदारी गुन्हा होईल. फॅशनच्या नावाखाली पोरी टक्कल करती ना, छेलछेबिली पोरं वेणी घालून मटकती ना. असं केस वाढवायला लागले बरोबर का. आणि केस वाढवून काय त्या इथं इथं पडेल तिथं रडेल, कुठं बायान कुठं टाळ्यान काय. मी तुम्हाला सांगतो, आमचा एक माणूस हा मित्र मला म्हटलं सर बसा माझ्या गाडीवर. मी बसलो, असं हात सग पुढे केला, इथं कमरेवर केस. त्याला म्हटलं आपण एखाद्या बाईच्या गाडीवर बसलो काय आपल्याला कधी दिसत नाही म्हटलं. त्याला गडबड झाली म्हटलं बसलो कांडवले म्हणे गप. 2-1 मिनिटांनी तेच मला म्हणतं काय सर बोल तुम्ही काही. अरे म्हणलं तू मला वाटलं मी बाईच्या गाडीवर बसलो काय म्हटलं, पण तो आवाज तर माणसाचा वाटतो तुम्ही. हो सर म्हणे मी माणूस होते ना, पुरुष येते म्हणे. नाही म्हटलं मला कधी कधी असं होतं ना आवाज पुरुषाचा, आवाज तो पुरुषाचा वाटतोय म्हटलं, पण अवतार नाही वाटत. अरे काय धिंगाणा घातलाय सगळं. सगळं आपलं विसरायला लागलो आणि दुसऱ्यांचं हुसणं घ्यायला लागलो आपण. आता ते काय आपल्याकडे पंक्ती बसायचं नाही का असं मस्त जेवायला.
आता ते असं हातात ताट घेतात असं चालतात नाही का? काय काय वाटतं मी एका ठिकाणी मला उभं केलं तुम्हाला सांगतो मला उभं केलं लोकांनी म्हणजे पुढे का उभं आहे आता एक एक पदार्थ वाढतील म्हणलं बरे मला दिस ना हातात घेऊन चाललो आणि चालल्यानंतर मी विचारायचो काय वाटलं ते म्हणायचे लाडू मी म्हणायचो वा पुढे गेलो काय वाटलं ते म्हणायचे पापड मी म्हणतो वा काय चाललंय वा म्हणलं मिळत नाही ना पुढं अरे काय चाललंय म्हणून त्याने म्हटलं अंगत पंगत गेली आणि बफेच आलं सांग आणि उभ्या उभ्या जेव्हा जसे पुत्रे लागले मांग आणि पुढे तर आई बाबा भुलले सारे मने जाणे पुढं मराठीच्या उरावर इंग्रजीचं मढ टाईम एक येईनासा करत नाही टीका मराठी शिकासाठी झाला गण अमेरिका कारण मराठीचे ठेकेदार मी कॉन्व्हेंट मध्ये पाहिले आणि आजकालच्या जमान्यात भले भले मला सांगायचं मुद्दा आहे की आपली इतकी उत्तम संस्कृती इतके सुंदर नाच इतकं सुंदर वाद्य मगाशी वाजवत होते ना मगाशी ज्या पद्धतीने ते सगळं वाजवणं चालू होतं कानावर असं पडलं की असं वाटत होतं यस गर्व आहे मी आदिवासी आनंदाने आदिवासी अरे असं वाजवून दाखवा आणि काय खणखणीत आवाजात ते गाणी म्हणत होते मगाशी ते तर गाणे म्हणतात कसं माहिती का गाणे तिकडे कसं म्हणतात माहिती का हा ते असं म्हणायला लागले ना की मग विठ्ठला विठ्ठला आवड माझी तुला असं एकदम कुरवळून नाही का हा पण इकडे आवाज कसा होतो खणखणी कारण ही डरकाळी वाघाची आहे हे सगळे की त्याच्यामुळे हा वाघ आहे आता काही लोक वारंवार सांगतात की आमच्याबद्दल कुठं पुस्तकात लिहिलं नाही आमच्याबद्दल कुठल्या ग्रंथात लिहिलं नाही आमच्या क्रांतिकारकांबद्दल लिहून ठेवलं नाही पण तुम्हाला एक सांगू का एखादी गोष्ट जितकी लपून ठेवतात ना तितकी जाळून बाहेर निघते काय असतं तुम्हाला सांगू का वाघ गुहेत लपून असतो सगळ्या खोल्यांचा कुत्र्यांचा मांजरांचा किचबिचा सुरू असतो वाघ तोपर्यंत बाहेर पडत नाही वाघ म्हणतो चालू द्या काय म्हणतो चालू द्या कोल्यांची कोल्हे कुत्र्यांचं भुंकणं विवळणं मांजरांचं किचबाडणं सगळं चालू असतं वाघ पाहतो तोपर्यंत यांना वाटतं बराय झोपलाय तिकडे झोपू द्या आपला धिंगाणा चालू द्या वाघ जेव्हा पाहतो का आता अति झालं आणि मग गुह्याच्या बाहेर आला आणि नुसतं केलं की सगळे म्हणतात पळा बापाला आतापर्यंत आमच्या विरोधात अनेकांनी षडयंत्र केली राजकीय षडयंत्र केली सांस्कृतिक षडयंत्र केली धार्मिक षडयंत्र केली पण आता हा वाघ गुहेच्या बाहेर आलाय आता यांचा पळपट झाल्याशिवाय म्हणून बंधूंनो आपली संस्कृती ही जगात लाजवाब आहे लाजवाब आहे या आदिवासी समाजामध्ये हुंडा घेतला जात नाही आहे इकडे पण सर नाही नाही ना माझ्या माहितीप्रमाणे नाही आता जर काही झाले असतील काही गुलाम तयार झाले असतील नाही का काही काही काय काय गमत झाली माहिती का तुम्हाला शिक्षणानं भिकारी तयार केले भिकारी शिक्षणानं बऱ्याच ठिकाणी असे स्वाभिमानी तरुण तयार नाही केले भिकारी तयार केले की असे हात पसरतात त्या पोरीच्या पुढे बाबाच्या पुढे पोरगी दे आणि वर काहीतरी फिकायचे लायकी नाही कमवण्याची धमक नाही वर पोरीला सांभाळण्याची योग्यता नाही म्हणून मला काहीतरी जगण्याची सोय करून दे असल्या पद्धतीची ही वृत्ती मुळात आदिवासी समाजात नाही नव्हती आणि नसेल सुद्धा जर कोणी अशी प्रवृत्ती उफाळून आली असेल तर माझी त्यांना नम्र विनंती आहे आदिवासी समाज हा स्त्रीला सन्मान देणारा समाज आहे स्त्रीला मान देणारा समाज आहे म्हणून इथून पुढे स्त्रीचा अपमान करू नका आमच्यामध्ये स्त्री पुरुष समानता ही जगाला आमची देणगी आहे म्हणून स्त्रीचा अपमान करू नका बंधूंनो तिच्याकडून काहीतरी असल्या पद्धतीने घेऊ नका म्हणून आमची अनेक पद्धतीची उत्तम संस्कृती की आम्ही जपली पाहिजे निसर्ग पूजा आम्ही सांभाळली पाहिजे आणि मग शिक्षण झालं संस्कृती झाली आर्थिक झालं आणि मग आपण येतो ते म्हणजे राजकीय दृष्ट्या आपण सक्षम झालं पाहिजे
राजकीय दृष्ट्या आता अनेक नेते आहेत आपल्याला. मगाशी त्या मुलींनी त्यांच्या गाण्यामध्ये छान म्हटलं की आम्ही निवडून दिले पण ते आम्हालाच विसरले. बऱ्याचदा कार्यक्रमांना आदिवासी आमदार किंवा खासदारांना निमंत्रण द्यावं लागतं. मी म्हणतो साहेब कार्यक्रम तुम्ही ठेवा, निमंत्रण आम्हाला द्या. आम्ही का तुम्हाला निमंत्रण द्यावं? आम्ही तुम्हाला आमचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिले ना, म्हणून भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही करा आणि आम्हाला घरोघरी पत्र येऊ द्या कार्यक्रमाला या म्हणून. पण दुर्दैव उलट झालंय, कार्यक्रम सामान्य पोरं आयोजित करतात आणि आमदार खासदारांना निमंत्रण धाडावी लागतात. तेव्हा आपल्या मला वाईट वाटलं की राघोजी भांगरा जयंती असेल, बिरसा मुंडा जयंती असेल, या दिवशी नाशिक जिल्ह्याच्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याला एकत्र आणणारे किंवा धुळे जिल्ह्याच्या ठिकाणी संपूर्ण धुळे जिल्ह्याला एकत्र आणणारा भव्य दिव्य कार्यक्रम आमदार खासदारांपैकी कोणी आयोजित का नाही केला? का होऊ नये अशा कार्यक्रमांचं आयोजन व्हायला पाहिजे. म्हणून आदिवासींमध्ये आमदार खासदार आहेत पण ते वेगवेगळ्या पक्षाशी बांधिलकी सांगतात. आपल्याला पक्षही जपायला लागणारच. भारतीय समाज आपला आहे, भारतीय घटना आपली आहे, भारतीय पक्ष परंपरा आपली आहे, त्यामुळे तेही जपा पण आदिवासींचं हितही पहा, आपलंही पहा. म्हणून एक व्हा, एकजुटीने या, तुमचा पक्ष सांभाळा, आपली घटना सांभाळा, तुमची विचारधाराही सांभाळा, पण आदिवासींना अंतर देऊ नका. एवढं करा. ही एका सामान्य गरीबाची ही साध आहे, एका सामान्य पोराची ही साध आहे. माझा आदेश देण्याची माझी लायकी नाही, तुम्हाला शिकवण्याची सांगण्याची माझी लायकी नाही. ही फक्त मी विनंती करतोय की आदिवासी नेतृत्व जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत आदिवासी समाज पुढे जात नाही. म्हणून राजकीय दृष्ट्या आपण आपला अजेंडा निश्चित केला पाहिजे. आपल्या आमदार खासदारांचा आदिवासी समाजासाठी काय अजेंडा आहे, म्हणजे सगळ्या पक्षांचा अजेंडा जाहीर होतो त्यावेळी आधी इथून पुढे माझी आदिवासी आमदार खासदारांना एक विनंती आहे की तुम्ही उभे राहिलात ना, तुमचा पक्षाचा अजेंडा तर असू द्याच पण तुम्ही आदिवासींसाठी काय करणार याचा स्पेशल अजेंडा मला ऐकू द्या. स्पेशल जाहीरनामा तुम्ही काढा की मी निवडून आलो तर आदिवासी समाजासाठी अशा अशा प्रकारची कामं मी करीन. अशा प्रकारचा एक खास जाहीरनामा आम्हाला पाहायला मिळू द्या तर आम्ही राजकीय दृष्ट्या सक्षम हो. आणि शेवटचा मुद्दा सांगायचा, राजकीय दृष्ट्या सक्षम, सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम आणि आता आम्ही सामाजिक दृष्ट्या सक्षम झालं पाहिजे. आम्हाला आदिवासी असल्याचा गर्व असला पाहिजे कारण आम्ही मूळ निवासी आहोत, या भारताचे रहिवासी आहोत. आमची लढाई कुठल्या जातीच्या विरोधात नाही, कुठल्या धर्माच्या विरोधात नाही. आम्ही मानवतेचे पुजारी आहोत. पण आमच्या नादाला कोणी लागला तर मग मात्र त्याचे आम्ही शत्रू आहोत, मग मात्र आम्ही त्याला सोडत नाही. म्हणून आपण अशा पद्धतीने एक झालं पाहिजे, एका नेतृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो की मोर्चे संघटना कितीही होऊ द्या पण गावागावामध्ये आपल्या पोरांना शिक्षणाची कास धरल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून बाबासाहेबांचे वारस असाल, छत्रपतींचे वारस असाल, बिरसा मुंडांचे वारस असाल, राघोजी भांगरांचे वारस असाल तर खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला पुढे नेण्याकरता काळानुसार आपण बदलूया. आणि काही गोष्टी आता आपण एक दोन चार मिनिटांमध्ये आपण सोडल्या पाहिजे, त्याशिवाय आपण पुढे जात नाही. नंबर 1, आपण अंधश्रद्धा सोडली पाहिजे. तुमच्याकडे माहित नाही पण आमच्याकडे भयानक पद्धतीची अंधश्रद्धा आहे. वाटेल त्या पद्धतीच्या पूजा घालतात, वाटेल त्या शांती, वाटेल त्या काय 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 कान झोडपण अमुकन तमुकन पूजा घालतात. तो पैसा पोरांच्या शिक्षणावर घालवा, असल्या पूजांमध्ये घालवू नका. असल्या पूजांनी कुणाचंही भलं झालेलं नाही. आणि काय वेगळ्यात काढतात तुम्हाला सांगतो, आमच्या नाशिकला एक शिक्षक आहे, प्राध्यापक आहे बरं का, एका कॉलेजला, आणि तो संध्याकाळी पंचवटीमध्ये हात पाहायला बसतो. शिक्षक हात पाहायला बसतो संध्याकाळी 6 ते 9. बाहेर पाठी लावली, फ्री सल्ला मिळेल. आलेलं आहे फ्री सल्ला मिळेल. का बरं अशी पाठी लावली माहिती आपल्याला? अशी पाठी का लावली असेल? कारण एवढे पैसे घेतले जातील असं लिहिलं तर टॅक्स भरावा लागतो. म्हणून फ्री सल्ला मिळेल. माझ्या मित्राबरोबर मी तिकडे गेलो, आम्ही 6 वाजता बसलो, साधारण 8:30 नंबर आला. मी तिथे गेलो, काय त्याला बरोबर केली. माझा मित्र मला म्हटलं 21 रुपये टाकले. म्हटलं त्यांनी फ्री लिहिलंय ना,
नाही म्हणे पण आपल्यालाच लाज वाटते ना रे. म्हटलं मला नाही वाटत. यात काय लाजायचं? फ्री तर फ्री आहे. हा आणि मग तुम्हाला सांगतो आम्ही बसल्यानंतर त्याने काय केलं, एक जण आला, बाबा नाही पोरगी पळून गेली. आले का म्हणतो तुमची पोरगी येवल्याला पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकीच्या समोरच्या घरात लपवून ठेवली आहे. मला एम.ए. झालेला इकॉनॉमिक्स मध्ये, माझ्या शेजारी बसलेला, माझी मांडी दाबतो बरं का. पाहिलं ना बाबा किती ओरिजिनल आहे. म्हटलं येड्या तुझ्यापेक्षा मी आंधळा बरा. अरे नालाय का म्हटलं, पाण्याच्या टाकीला समोरची बाजू असते का? पाण्याच्या टाकीला समोरची बाजू असते नाही. बरं म्हटलं समजा पाण्याच्या टाकीला समोरची बाजू असलीच तर एवढी एकच पाण्याची टाकी असेल का? बरं समजा ती सापडली, समोरची बाजूही कळली, तरी कोणत्या घरात जाऊन विचारण्याची त्याच्या बापाची हिंमत आहे माझी पोरगी तुझ्या घरात आहे का? त्याच्यामुळे त्याला माहिती आहे याला पाण्याची टाकी सापडत नाही, आणि सापडली तरी समोरची बाजू कळत नाही, आणि कळाली तरी कोणत्या घरात जाऊन विचारण्याची याच्या बापाची हिंमत नाही. पण समोर बसलेल्या नंदीबाई म्हणतात पाहिलं ना बाबा काय ओरिजिनल आहे. हा त्यामुळे ही नंदीबाई वृत्ती आपल्याला घालवली पाहिजे. आणि अशा काकांचे सांगतात आपल्याला. तुम्हाला आणखी एक सांगतो, आमच्याकडे नाशिकला मध्ये एक रिक्षावाला होता. रात्री 12 वाजले होते, 4-5 बाया त्या रिक्षात बसल्या आणि मग पुढे जाऊन 3 जणी उतरल्या. रिक्षावाल्याने त्यांच्याकडून पैसे नाही घेतले, पुढे गेला, शेवटची राहिली होती ती उतरली. तो म्हटला बाई पैसे द्या. ती म्हटली पहिल्या बायांकडून का पैसे नाही घेतले? तो म्हटला त्यांचे पाय उलटे होते. मग ही म्हटली माझे कुठं सरळ आहे. असं ऐकल्याबरोबर रिक्षावाला जागीच मिळाला. मला हे तुला सांगायला कोण आला? रिक्षावाला जागीच मिळाला ना. हा प्रसंग तुला सांगायला कोण आला? तुला घरी सांगितलं कोणी? पण आपण ठरवलंय बुद्धी वापरायची नाही, बुद्धीला त्रास द्यायचा नाही, बुद्धीला कष्ट करायचे नाही. आपण बुद्धी गहाण ठेवली त्या भटांकडे. त्यांच्या ग्रंथातील सांगितलं ना, तिकडे आपण बुद्धी गहाण ठेवून दिली. आपण म्हटलंय आमची बुद्धी तुम्ही, आम्ही वापरणार नाही. आमच्या बुद्धीत जे कोंबायचं ते कोंबा, आमच्या बुद्धीत जे भरायचं ते भरा, आमच्या बुद्धीला जसं वापरायचं तसं वापरा. आम्ही काही म्हणणार नाही, आम्ही तिकडे बुद्धी गहाण ठेवून दिली. म्हणून मायबापांनो बुद्धी गहाण ठेवू नका, जरा विचार करा, जरा सावध राहा आणि आपण आपलं भलं करण्याकरता जरा सावध राहिलं पाहिजे. म्हणून अंधश्रद्धा घालवा. आणि एक मुद्दा दुसरा, आपण व्यसन सोडलं पाहिजे. आता काय आहे, समाजाच्या टाळ्या मिळवण्यासाठी लोक काही बोलतात. मी मगाशी गाडीत येताना पण आमच्या सरांशी बोलत असताना मी मगाशी गप्पा मारत होतो, त्यावेळी सांगितलं की आपले काही काही नेते येतात. मग आमचं त्र्यंबकेश्वरला व्याख्यान होतं, तिथे एक जण आला, म्हणलं हा आम्हाला दारू नाही म्हणता काय, ब्राह्मण पित नाही काय, इतर लोक पित नाही काय, आम्हाला दारू नाही म्हणतात, तुम्ही पिता, आम्ही पिलं तर काय बिघडलं? खालची टाळ्या वाजवत होते. वा काय समाजाची बाजू घेतोय. मी गेलो, म्हटलं अरे बावळ्या, तो दारू पितो, ब्राह्मण किंवा इतर लोक दारू पितात, पण ते महिन्याला 1 लाख रुपये कमवतात आणि 5,000 दारूत घालवतात. तू 2 लाख रुपये कमव, 10,000 दारूत घालव, माझं काहीच ऑब्जेक्शन नाही. पण तू 100 कमवतो, 90 दारूत घालवतो, हे गणित व्यावहारिक दृष्ट्या पटत नाही. त्यांची बरोबरी करायची ना, त्यांच्यासारखं लॉजिक करायचंय ना, मग तेवढी कमाव, तेवढी धमक ठेव, कमवायचं अक्कल नाही आणि मग त्यांची बरोबरी करायला निघायचं. आपल्याला हे परवडणारा धंदा नाही. म्हणून अशा पद्धतीनं दारू प्यायची, कुठे धिंगाणा घालायचा, आपल्याच माणसांना मारायचं, आपल्या समाजाला लढायचं, हे थांबवा. आणि म्हणून मी माझ्या एका कवितेत म्हटलं, त्याच्याकरता काय चाललंय आपलं, काय झालं माहिती काय, प्रसंग तुम्हाला सांगतोय. असे काहीतरी गळ्यात बाळ्या, इकडं तिकडं काय कडे बिडे, आणि मग काहीतरी झालं ना आपल्याच माणसाला. मग एक जण म्हणतं चला ना भाई, आपल्या भाईला नडला ना भाई, असले जातात बोंबलं, शिक्षणाच्या नावाने बोंब, चला ना भाई, नडला ना भाई, असले टोळके करून. काय झालं माहिती का, एका ठिकाणी एक जण चाललं, त्याच्या मागे ना 200-300 माकडं धावतोय साहेब. तेप्पलचं माकडं धावताय, तेव्हा समाजून एक म्हातारी ग्रस्त आले, म्हणे का बोलतो रे,
म्हणलं तुम्हाला कळत नाही का माझं 200-300 माकडं लागले. म्हणलं तू यार आहे मागे भेड म्हणजे मागे भेड म्हणजे काय मरू काय म्हणलं मरू बिरू नको म्हणलं आणि ते 200-300 म्हणले 1000 असू दे तू मागे भेड आणि त्यांच्यातला जो मेन मॅप आहे ना तो फटकाव. मागे फिरला दगड उछालला आणि त्यांच्यातला जो मेन माकड होता त्याच्या अशी मुसकारात हाणली. बाकीचे माकड म्हणले पळावा भाई आपलं भाई तुला भाई हे असले भाई काही कामाचे नाही तुम्हाला सांग. हे काय विडी काढी पितो ताडी गांजावाडी घरोघरी सोडी पुडी तोंडी गुटका कशाला. विडी काढी पितो ताडी गांजावाडी घरोघरी सोडी पुडी तोंडी गुटका कशाला. तंबाखूची याला गोडी काढता तुला त्याला गोडी कॅन्सर होईल भाऊ तुझ्या घशाला. तंबाखूची याला गोडी काढता तुला त्याला गोडी कॅन्सर होईल भाऊ तुझ्या घशाला. हे जिजीर जिजीर जिजी हे जिजीर जी आणि पुढचं तुला अवघड तुम्हाला सांगतो काय असतं. चिराचिरी नाराजरी फडाफडी घराझोडी याचा गडी त्याला काढी पिसून. चिराचिरी नाराजरी फडाफडी घराझोडी याचा गडी त्याला काढी पिसून. आणि तडातडी तोडाताडी आली पोलिसाची गाडी बेवडा बावडी गेली तांडव वासून. तडातडी तोडाताडी आली पोलिसाची बेवडा बावडी गेली तांडव वासून. हे जिजी त्यामुळे असले बेवडा बावडी होऊ नका. हा जर तर समाजाचं भले नुसते फोटो लावायचे नुसते झेंडे लावायचे जय राघोजी असे दारू पिऊन राघोजी होत होते. झिंगाडे घालून घुटके खाऊन पिचकाऱ्या बरेच बिरसा मुंडा चालले होते कृष्णाला. आणि सुभाष बाबू म्हणायचे तुम मुझे खंड मैं तुम्हें आजादी दूंगा. हे बावळट म्हणतात तुम मुझे चुना दो मैं तुम्हें तमाकू दूंगा. राघोजी काय राघोजीला आनंद होता असं ना असे मावळ गोवा पाहून. हा त्यामुळे राघोजीचे वीर असाल राघोजीचे सैन्य असाल बिरसांचे वारस असाल अरे सोडलं पाहिजे याच्यावर आला पाहिजे तर भले. आणि राग आला तर परत बोलू नका कारण मी पैशासाठी फिरतच नाही. मी पैशासाठी फिरतच नाही पॉकेटासाठी फिरतच नाही आणि मान सन्मानासाठी बोंबलत नाही. आता एक 2-3 मिनिटांमध्ये अजून बोलल्याशिवाय राहणार नाही. 2-3 मिनिटं आपल्या आणखी घेतो. मुळात असं आहे की आपण समर्थ झालं पाहिजे बलवान झालं पाहिजे. बल 5 प्रकारचं असतं. एक शारीरिक बल. शारीरिक बल आपण आत्मसात केलं पाहिजे. पूर्वी अशा कविता असायच्या शाळेमध्ये तुम्हाला सांगतो त्या कवितांमधून असं शिकवलं जायचं खबरदार शिंदड्या वडील राई राई एवढ्या असल्या बलशाली तेजस्वी कविता असायच्या. ते वरांना असलं काही शिकवू नका हो त्यांच्या बालमनावर वाईट परिणाम होतो. मग काय शिकवा माझा त्या कविता आल्या वाटाणा फुटाणा शेंगाणा उलटतो चालला टाणा टाणा काय ते वाटाणे फुटाणे पराक्रम करतील. त्याच्यामुळे शारीरिक दृष्ट्या आपण तंदुरुस्त बलशाली झालं पाहिजे निरोगी राहिलं पाहिजे शारीरिक दृष्ट्या. दुसरं आपण मानसिक दृष्ट्या एक सांगतो स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे 33 कोटी देवांची तुम्ही पूजा केली नवे अजून जगातून उसने इतर देव घेतले तरी तुमचं भलं होणार नाही. जोपर्यंत तुमचा तुमच्यावर विश्वास नाही तोपर्यंत जगातला कोणताही देव तुमचं काडीचंही भलं करू शकत नाही. म्हणून तुमच्यावर भरोसा पाहिजे. आय कॅन डू इट हे रोज म्हटलं पाहिजे. हे रोज स्वतःला ऐकवलं पाहिजे. आय कॅन डू इट मी होणार मी बनणार मी करणार हे रोज स्वतःला ऐकवलं पाहिजे. आणि एक संकल्प केला की त्याला समर्पित वृत्तीनं राहिलं पाहिजे. निगेटिव्ह वृत्ती कामाची नाही. नकारात्मकतेनं आपलं वाटोळ केलं मायबापानं. माझ्या बंधूंनो नकारात्मकतेनं वाटोळ केलं. नकारात्मकता कशी असते त्याचं एक उदाहरण सांग. एक माणसानं घर घेतलं. घर मित्राला सांगितलं घर घेतलं रे हा लगेच म्हणतो कितव्या मजल्यावर रे 6व्या मजल्यावर रे. अरे काय राव काय उपयोगी एवढ्या मजल्यावर कंबर जातील ना. घर घेतलं की राहील. तो म्हटलं नाही रे आमच्या घराला ना लिफ्ट तो म्हटलं अरे पण ती लिफ्ट बंद पडलं तर. तो म्हटलं अरे असं काही नाही आम्ही रिपेअरिंग करणारा मेकॅनिकल ठेवलाय. म्हटलं अरे पण तो आजारी पडला तर. म्हटलं अरे नाही आम्ही ना दवाखाना पण आमच्या जवळच आहे. आजारी पडला तर आम्ही त्याला पटकन दवाखान्यात घेऊन जातो. म्हणजे अरे तो मेला तर. म्हटलं आता तूच मर काय कामात आहे. म्हणून एकच सांगतो की घडणं काय असतं. आपल्याकडे 3 गोष्टी मुलांना लक्षात ठेवा खास करून. एक हार्डवर्क
दोन लक, एक लक, दोन हार्डवर्क, तीन ऍटिट्यूड. आता आपण थोडं स्पेलिंग वर लक्ष द्या. एक लक, लकचं स्पेलिंग काय? LUCK. लक किती नंबरचं अक्षर आहे एबीसीडी मध्ये? 12 नंबरचं. किती? 12. L ABCDEFGHIJKL म्हणजे 12 नंबरचं अक्षर आहे. LU किती नंबरचं अक्षर आहे? 21. 12 आणि 21 33. 12 आणि 21 LU. C किती नंबरचं आहे? 3. 33 आणि 3 36. किती नंबरचं? L च्या आधीचं 11. 36 आणि 11 47. म्हणजे तुम्ही लक वर भरोसा ठेवाल तर तुमचे यशाचे चान्सेस म्हटले 47%. ओके. पुढे हँड वर्क. हार्ड. H किती नंबरचं अक्षर? 8. A किती नंबरचं? 1. 8 आणि 1 R किती नंबरचं अक्षर आहे? 18. किती? 18. पहिला H 8 1 9 आणि R 18. 9 आणि 18 27. हार्ड. पुढे D 4. 27 आणि 4 31. वर्क. W किती नंबरचं अक्षर? 23. 31 आणि 23 54. O किती नंबरचं अक्षर? 15. 54 आणि 15 69. R किती नंबरचं अक्षर? 18. 69 आणि 18 87. नाही आता मी सांगतो काय एवढं लांबून तुम्ही आणलंय मला आता हे करायचं. हा 69 आणि 18 87 आणि शेवटचा K वर्क. 87 आणि 11 98. 87 आणि 11 98. तुम्ही जर हार्डवर्क कराल तर यशस्वी होण्याचे चान्सेस 98% आहे. आता शेवटचा ऍटिट्यूड. ऍटिट्यूड ए किती नंबरचं अक्षर? 1. T. आता इथे डबल टी आहे ना? हा ऍटिट्यूड. आता डबल टी आहे. टी किती नंबरचं अक्षर आहे? 20. 20 आणि 20 40 आणि 1 पहिला ए होता ना 41. पुढे आय आय किती नंबरचं? 9. 41 आणि 9 50. परत टी ऍटिट्यूड. परत टी 50 आणि 20 70. पुढे यू किती नंबरचं अक्षर? 21. 70 आणि 21 91. पुढे डी किती नंबरचं अक्षर? 4. 91 आणि 4 95. आणि शेवटचा ई किती नंबरचं अक्षर? 5. 100. याचा अर्थ असा झाला ऍटिट्यूडला मार्क 100. मग ऍटिट्यूडच्या आधी निगेटिव्ह लावलं तर 100% अपयश आणि त्याच्या आधी पॉझिटिव्ह लावलं तर 100% यश. म्हणून ऍटिट्यूड निगेटिव्ह ठेवला तर तुम्ही 100% हारणार आणि ऍटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवला तर तुम्ही 100% जिंकणार. म्हणून जिंकायचं असेल तर आजपासून शिव्या देणं बंद करा, मारामाऱ्या बंद करा, मेहनत करा, शिक्षणाची कास धरा आणि सतत सकारात्मक विचार ठेवा. सगळ्यांचं भलं व्हावं असे विचार डोक्यात ठेवा. सगळ्यांचं कल्याण व्हावं असं डोक्यात ठेवा. आणि आई वडिलांसाठी, देशासाठी, समाजासाठी मला काहीतरी करायचंच हे स्वप्न नित्य पहा. तुम्हाला कोणी अडवू शकत नाही, कोणी अडवू शकत नाही. आणि म्हणून जाता जाता एक सांगायचं, तुमच्या समोर हा आंधळा माणूस उभा आहे. उशीर होता मला माहिती आहे पण एवढ्या लांबून आला तू थोडा चान्स मारून घेतो ना. हा तेव्हा आता महत्वाचं असं की मी तुमच्या समोर उभा आहे. हा तुमच्या समोर आंधळा माणूस उभा आहे. मी आंधळा याच्याकरता म्हणतो तुमच्या सांगण्याकरता. हा आंधळा माणूस तुमच्या समोर उभा आहे. मी नाशिकला HPT महाविद्यालयातून BA केलं. मी भोसला महाविद्यालयातून 12वी केलं. 12वीला भोसला महाविद्यालयात 2005 मध्ये पहिला जाऊन रेकॉर्ड पाहू शकता. 2008 मध्ये HPT महाविद्यालयातून नाशिक जिल्ह्यात पहिला. BA ला महाराष्ट्रात पहिला. MA ला KTHM मध्ये पहिला आणि MA ला पुणे विद्यापीठात आहे. 2011 चा रेकॉर्ड जाऊन पाहू शकता. हे मी का सांगतोय? एक आंधळा माणूस एवढं करू शकतो आणि तुम्हाला 2 डोळे असून
जर तुम्हाला शिक्षण होत नसेल, मेहनत होत नसेल, तर तुमचे डोळे मला व्हॉट्सअपला पाठवून द्याल का? ते पाठवा ना, काय ठेवतो तरी कशाला? जर त्याचा काही उपयोग नसेल तर बरं. हे सगळं करीत असताना तुमच्या समोर बँकेचा अधिकारी म्हणून उभा आहे. हे सगळं करीत असताना गंमत म्हणू की काय की कटू सत्य म्हणू, नाशिक जिल्ह्यामध्ये डोंगरी वसतिगृहाचं मैदान आहे. त्या नाशिक जिल्ह्याच्या डोंगरी वसतिगृहाच्या मैदानावर माझी आई, माझे 3 भाऊ आणि आम्ही असं त्या डोंगरी वसतिगृहाच्या मैदानावर माझ्या बंधूनं, माझ्या बहिणीनं आम्ही राहत होतो. आम्हाला वरती छप्पर नव्हतं आणि खाली जमीन पूर्ण मातीची, वाळूची. वरती छप्परच नाही. त्या डोंगरी वसतिगृहाच्या मैदानात झोपायचं. आमची आई गवंडी काम करायची 9 ते संध्याकाळी 6. तेवढ्यात आमचं भागत नाही म्हणून तिथून सुटली की 7 ते 9 धुणी भांडी करायची. तिकडनं आली की 11 वाजेपर्यंत स्वयंपाक, झोपायचं. 4 वाजता उठायचं, 6 वाजेपर्यंत आवरायचं. 6 ते 8 पुन्हा धुणी भांडी करायची आणि पुन्हा 9 ते 6 गवंडी लोकांकडे काम करायचं. आणि हे सगळं करीत असताना आम्ही झोपत कुठे असू तर त्या डोंगरी वसतिगृहाच्या मैदानावर. पाऊस आला ना, पाऊस आला ना की आमची आई बाकीच्या भावांना पळायला सांगायची, मला कडेवर घेऊन पळायची. कुठल्या तरी बिल्डिंगच्या आडोशाला आम्ही जाऊन उभं राहायचो. त्या बिल्डिंगच्या आडोशाला साहेब उभं राहिलं ना की आमचा विटाळ लोकांना 3ऱ्या मजल्यावर व्हायचा. कितव्या? 3ऱ्या मजल्यावर आमचा विटाळ व्हायचा. तिथून बोंबलायचं, साले घाण करतात. पहा काय मानसिकता असते की पाऊस चालू आहे. कोणीतरी एक बाई तिच्या छोट्या छोट्या पिल्लांना घेऊन फक्त कुठं उभी आहे? पार्किंग मध्ये. फक्त यांच्या पार्किंग मध्ये उभी आहे. पण तिथून ओरडायचे, मला साले घाण करतात. आमच्या आईला तिथून पळायचं. पण तुम्हाला सांगू, त्यावेळी मजा वाटायची, मजा. कारण आईच्या कुशीत असलं ना, आईच्या कुशीत ती जगातली सगळी संकट फुलासारखी वाटतात. जगातलं विषयी प्यायचं फळ मिळतं जेव्हा आईच्या कुशीत आपण असतो. तेव्हा मला मजा वाटायची, कारण आई पळायची आणि मी मात्र तिच्या कडेवर असायचो. त्या पुन्हा आई दुसऱ्या पार्किंग मध्ये जायची. पुन्हा आम्ही पाऊस गेला की त्या मैदानावर यायचं. आमच्याकडे एक श्रीमंती होती साहेब. काय श्रीमंती होती माहितीये? आमची आई गवंडी लोकांकडे काम करायची ना, त्यावेळेस सिमेंटच्या गोण्यांची आमच्याकडे प्रचंड श्रीमंती होती. तुम्ही जर आले असते ना, आम्ही तर 5-10 गोण्या तुम्हाला फुकट देऊन टाकल्या असत्या. इतकी श्रीमंती होती आमच्याकडे सिमेंटच्या गोण्यांची. त्या सिमेंटच्या गोण्यांचं आमच्या आईनं बारदान शिवलेलं होतं. ते पाऊस गेला की नारळाच्या झाडाचा केलेला खराटा, त्याच्यानं ते मैदान साफ करायचं. त्याच्यावर सिमेंटच्या गोण्यांचं ते बारदान अंथरायचं. त्याच्यावर प्लॅस्टिकचं कापड अंथरायचं. त्याच्यावर आम्ही झोपायचं हे गोधड्या टाकून. पुन्हा आमच्या आईवर त्या माऊलीनं गोधड्या घालायच्या. पाऊस लागू नये म्हणून त्या गोधड्यांवर पुन्हा प्लॅस्टिकचं कापड घालायचं. पण तुम्हाला सांगू, ती झोप तेव्हा आईच्या कुशीत जी यायची ना, त्या फ्लॅट मध्ये नाही येतो. खरंच नाही, सत्य सांगतो, खरंच येत नाही. पण तेवढं करून पुन्हा पाऊस आला की पुन्हा पळायचं, पुन्हा पळायचं. आणखी तुम्हाला सांगतो, मे महिन्याचे दिवस असले ना की आई गवंडी लोकांकडे काम करायची आणि मी त्या वाळूवर आपला खेळायचो. त्या वाळूवर खेळत असताना गंमत अशी व्हायची की प्रचंड वाळू तापायची, माझे पाय चटकायचे. मी आईला ओरडायचो, आई पाय चटकताय ग. बाजूला उभं राहायला जागाच नाही, कारण आडोसा केव्हा मिळायचा? जेव्हा बिल्डिंगला छप्पर टाकलं जाईल तेव्हा. जोपर्यंत बिल्डिंगला छप्पर नाही तोपर्यंत आडोसा पण नाही. मग अशा वेळी त्या वाळूवर उड्या मारायच्या. आई ग पाय चटकतायत. आईनं काय करावं माहितीये? वाळू आणून टाकलेली असायची ना, आई फावडं घ्यायची. त्या फावड्यानं वाळू प्रचंड खोलवर उकरायची, प्रचंड खोलवर न्यायची. कारण खालचा भाग गार असतो. तिथं मला उभं करायचं. पुन्हा आईनं कामाला जायचं. पुन्हा मी रडायला लागायचा, कारण तो भाग तापला की पुन्हा रडायचं, आईनं पाय चटकतायत. एवढ्यात कधी कधी ज्यांनी काम घेतलेलं असायचं ते ठेकेदार यायला सांगायचं, मावशी उद्यापासून येऊ नको, जो पोरगा सारखा रडतो तू सारखी जाते. त्यांना सुद्धा किवायचं काही कारण नाही. त्याला काय करायचंय? बाईने काम केलं पाहिजे एवढंच त्यांना पडलंय. तुझं पोरगा सारखा रडतं, तू सारखी जाते, उद्यापासून येऊ नको. आईला तेही टेन्शन आणि बाळाची ही चिंता. कधी कधी दुपारी जर झोप लागली ना, झोप, तर आईनं खोलवर वाळू
खणायची उकरायची, त्याच्यात मला झोपवायचं आणि फक्त तोंड उघडं राहील इथपर्यंत मला बुजवून टाकायचं. आणि ऊन लागू नये म्हणून पूर्ण इथपर्यंत पूर्ण वाळू अंगावर टाकायची, फक्त तोंड उघडं ठेवायचं. जेव्हा उठायचो ना मी, तेव्हा आई पूर्ण केसातून कानातून वाळू काढायची. अशा पद्धतीत ती वाळू झोप, अशा पद्धतीने त्या मातीत झोप. आणि एवढं करीत असताना कधी खायला आहे, कधी नाही, कधी कुठेतरी ऐकायला काय. आणखीन तुम्हाला एकच प्रसंग सांगतो. आणि दिवाळीमध्ये मी हॉस्टेलला राहायला लागल्यानंतर, शिकवायला मला टाकल्यानंतर, काही पोरं तिकडून चिवडा घेऊन यायची, करंज्या घेऊन यायची पोरं. आमच्या कसलं आलं करंज्या, कसले आले चिवडा. पण आईचं आपली गरिबी दाखवायची नाही म्हणून पोरं मला म्हणायचे, हे याला चिवडा खाय. मी म्हणायचं नाही, मला आवडत नाही, मला आवडत नाही म्हणून मी चिवडा खात नाही. मग कुणाची करंजी खायची नाही, आवडली तरी खायची नाही. कारण मग मी खाल्ली तर मग आणत का नाही हा प्रश्न येतो. कारण तू जर खातो तर मग आणत का नाही. म्हणून मी आपल्या पोरांना सांगायचो मला आवडत नाही. असं 9वी पर्यंत मी काढलं. आणि एकदा आईला सहज म्हणत, आई सगळी पोरं चिवडा आणतात ग, करंजी आणतात, मला सगळे म्हणतात तुझ्याकडे का नाही. आईने काय करावं, जिथं धुणी भांडी करायची तिथल्या बाईला सांगितलं, ताई माझा 1-2 दिवसाचा पगार कापून घ्या, फक्त माझ्या पोराला शाळेत नेण्या एवढा चिवडा द्या, फक्त शाळेत नेण्या एवढा चिवडा द्या. आणि तिथून पुढे 1-2 वर्ष माझ्या आईनं कंटिन्यू त्या महिलांकडून चिवडा पगार कापून दिला आणि चिवडा दिला. बाळासाठी आई काही करते. आणि एवढं या परिस्थितीमध्ये राहत असताना एकदा सहज लोक वारंवार म्हणायची, कसं होणार या पोराचं. आईला म्हणायची, तू आहे तोपर्यंत सांभाळशील, तू गेल्यावर याला कोण सांभाळणार, कसं होईल याचं, कसा जगेल हा, काय खाईल हा, कोण जवळ करेल याला. 8वी 9वीला लहानपणी काय वाटायचं नाही या प्रश्नांचं. पण एक साधारण 8वी 9वीत गेल्यानंतर मला एकदा सहज आईला म्हटलं, आई कशा करता जगायचं असतं. सहज डोक्यात येऊन गेलं बरं का, कशा करता जगायचं असतं. आई म्हटली, मला असं काय विचारतो. म्हटलं आई सगळे लोक म्हणतात, कोण म्हणतात नात्रा तेव्हा जत्रा, जत्रा तेव्हा नत्रा, काय 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 काय, कोण काय बोलतो, काय उपयोग आहे, या कोण सांभाळेल, कोण खाऊ घालेल. तेव्हा त्या माऊलीने सांगितलं, बाळा जगात तुझी गरज कोणालाच नसेल कदाचित, पण खरं सांगू माझ्यासाठी तू हिरा आहेस, माझ्यासाठी तू हिरा आहेस, तू काळजी करू नको. जगात सगळे तुला नाकारतील पण मी नाकारणार नाही. आणि त्या दिवशी पहिल्यांदा जाणवलं की सगळे जग कदाचित नाकारत असेल पण माझी आई मला नाकारत नाही, त्यामुळे मला जगायचं आई करता. आणि त्या आईने जे संस्कार केले त्याच्यामुळे आज इथे आहे. म्हणून मी माझ्या एका कवितेत त्याच्याकरता म्हटलं, आई तुझे बाळाच धाय मोकलून रडते, आई तुझे बाळाच धाय मोकलून रडते, माणसांच्या गर्दीत तुला सर्वत्र शोधते, आई तुझे बाळाच धाय मोकलून रडते, आई तुझ्या बाळाला जगत आंधळा म्हणून ही नविते, आई तुझ्या बाळाला जगत आंधळा म्हणून ही नविते, तेव्हा आई तुझी मजत आठवण सताविते, तेव्हा आई तुझी मजत आठवण सताविते, आई तुझे बाळाच धाय मोकलून रडते. आणि मग आईने एकदा सांगितलं, बाळा काळजी करू नको, ज्या दिवशी मी जाईन ना त्या दिवशी तुला पदराला बांधून घेऊन जाईन. तुम्हाला सांगू 2008 मध्ये आमची आई आजारी पडली, दवाखान्यात नेलं, डॉक्टरांनी सांगितलं 3 लाखाचा खर्च आहे. आमच्यासाठी 3 लाख म्हणजे अंबानी आणि आपण, तेव्हा ते शक्य नव्हतं. त्यात आमची आई दुर्दैवानं अटॅक मध्ये वारली. आणि त्यावेळी मला पहिल्यांदा असं आठवलं की आई तू मला सांगितलं होतं ज्या दिवशी जाईल त्या दिवशी तुला पदराला बांधून घेऊन जाईल, पण आई तू पदराला बांधून न घेताच मला निघून गेलीस. आणि त्याच वर्षी मी बीएडला महाराष्ट्रात पहिला आलो. मला शासनाचं पत्र आलं की तुम्ही पहिले आल्याबद्दल तुमचा सत्कार आहे.
मी म्हटलं जिनं मला वचन दिलं होतं की तुला पदराला बांधून घेऊन जाईल, ती मला एकट्याला सोडून गेली, मला हा सत्कार घ्यायचा नाही. पण माझ्या मित्रांनी सांगितलं, अरे पदर नुसता साडीचा नसतो, पदर नुसता लुगड्याचा नसतो, पदर असतो संस्काराचा, पदर असतो ज्ञानाचा, पदर असतो शिकवणुकीचा, पदर असतो प्रेमाचा. आई तुझ्यातून जरी गेली ना तरी तुझ्या आईनं तुला दिलेल्या संस्काराचा पदर तुझ्या बरोबर आहे, तुझ्या आईनं दिलेल्या शिकवणुकीचा पदर तुझ्या बरोबर आहे, तुझ्या आईनं दिलेल्या ज्ञानाचा पदर तुझ्या बरोबर आहे, तुझ्या आईनं दिलेल्या प्रेमाचा पदर तुझ्या बरोबर आहे. म्हणून मला खात्री आहे माझी आई मला सोडून गेलीच नाही, तिचा पदर मला कायम मार्गदर्शन करतोय. तेव्हा अशा परिस्थितीत खायचे वांदे, राहायचे वांदे. मी पुण्याला एमएड ला असताना साहेब आई नव्हती, वडील नव्हते, पुण्याला गेलो. एका प्राध्यापकाने थोडीफार मदत केली, पण तुम्हाला खोटे वाटेल, अतिशोक्ती वाटेल, शिकण्याची जिद्द एवढी होती की वर्षभर फक्त एका वेळेचं जेवण करत होतो. सकाळचं जेवायचं नाही, कारण दिवस कसाही निघून जातो. रात्री जेवायचं, कारण रात्री झोप लागत नाही, म्हणून रात्रीचा जेवायचो. तेही त्या बिचाऱ्या प्राध्यापकाने थोडीफार मदत केली होती, म्हणून अशा पद्धतीनं शिक्षण घेतलं. पण जिद्द होती, चिकाटी होती, उपवाशी मेलं तरी चालेल, पण शिक्षण सोडणार नाही. त्यावेळी मला लोक म्हणायचे, काय मिळणार तुला शिक्षणानं, कशाला एवढं उपाशी तापाशी राहतो. पण म्हटलं नाही, काय मिळणार ते मला माहित नाही, पेरणं मला माहित आहे, पेरणं मला माहित आहे. म्हणून परिणामाची पर्वा करू नका, रोज चांगलं वागा, रोज चांगलं पेरा, रोज चांगलं आत्मसात करा, त्याला फळ नक्की चांगली येतील. आज काय मिळालं ते पाहू नका, आज काय पेरायचं ते ठरवा. आज काय फळ येतील ते पाहू नका, आज काय लावायचं ते ठरवा. नक्की चांगली फळं येतील, नक्की चांगलं उगवेल, नक्की आपल्याला दिवस चांगले येतील. म्हणून निश्चय करा माझ्या बंधूंनो, माझ्या भावानो, चांगली परिस्थिती असली म्हणजेच खूप घडता येतं असं नाही. समोर बसलेल्या लेकरांनो, समोर बसलेल्या बंधूंनो, अरे कमळ कधीच कॉन्क्रीटच्या बंगल्यात उगवत नाही. कमळ चिखलातच उगवतं रे. कारण कमळ या पाण्यावर उगवतं, कमळ या गावातच उगवतात. त्यामुळे इथून आमदार खासदार होतील, इथून आमदार होतील, इथून इंजिनियर होतील, इथून वकील होतील, असली कमळ असंख्य फुलवायचे आपल्या समाजातून की इथून फुलतील. आणि या कमळाचा सुगंध, या कमळाचा तेज, या कमळाची टवटवी त्याला एकट्यानं भोगण्याचा त्याला अधिकार नाही. इथून जी कमळं फुलली असतील, तुमच्या फुलण्यावर, तुमच्या सुगंधावर, तुमच्या तेजावर, तुमच्या तजेलदारपणावर आणि तुमच्या सौंदर्यावर आमचा सगळ्यांचा अधिकार आहे. त्याच्यापासून आम्हाला वंचित ठेवू नका. म्हणून मी वारंवार सांगत असतो, आदिवासी समाजातल्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी एक झालं पाहिजे आणि एक आदिवासी सन्मान नावाचा फंड उभा केला पाहिजे. आणि त्याच्यात प्रत्येकानं किमान 100-200 रुपये महिन्याला प्रामाणिकपणे टाकले पाहिजे. आणि त्या पैशाचा उपयोग आपल्या समाजाला सगळ्या अर्थानं पुढे नेण्याकरता केला पाहिजे. कशाला कोणाकडे जायचं मागायला? आपण शिकलो, आपल्याकडे पैसा आहे, किमान 200 रुपये प्रत्येकाला टाकायला काही अडचण नसावी असं मला वाटतं. आणि जे नोकरीला आहेत, मी तर मागे सांगितलं होतं की असा फंड उभा करा, माझे जे जे जिथे कार्यक्रम होतील त्या सगळ्या कार्यक्रमांचा पैसा मी आपल्या फंडात टाकायला तयार आहे. पण आपला फंड उभा राहत नाही, म्हणून तो राहिला पाहिजे. आणि एक व्यापक पद्धतीनं फंड उभा राहून आपल्या पोरांना युपीएससी, एमपीएससी जे काही करायचं असेल, डॉक्टरकी करायची असेल, मेडिकलला जायचं असेल तर त्याला स्कॉलरशिप मिळाली नाही म्हणून डॉक्टरकी करता आली नाही, त्याला पैसा कमी पडला म्हणून युपीएससी करता आलं नाही, असं होता कामा नये. त्याच्या पाठीशी आपण एकजुटीनं सर्व सामर्थ्यानं उभं राहिलं पाहिजे. आणि जेव्हा समाजाच्या उपकारावर तो मोठा होईल तेव्हा समाजाचे पांग फेडण्याची जबाबदारी त्याला पार पाडावीच लागेल. म्हणून हे देणं घेणं सुरू करा. जमिनीला आपण दिलं की जमीन 400 पटीनं देते. आपण कलेक्टर घडवा, तो कलेक्टर समाजाला 400 पटीनं देईल. आपण आमदार निवडून द्या आपले, आपण खासदार द्या, ते 400 पटीनं अनंत हातानं समाजाला द्यायला नक्की पुढे येतील. यापेक्षा बाळगूया. आणि शेवटचं एका मिनिटामध्ये सांगायचं एवढंच, माझ्या बंधूंनो, कोणी म्हणतं मी या जातीचा आहे म्हणून मागे राहिलो, कोणी म्हणतं मी त्या समाजाचा आहे म्हणून मागे राहिलो, कोणी म्हणतं मी अमुक धर्माचा आहे म्हणून मी मागे राहिलो, कोणी म्हणतं आई वडिलांनी सपोर्ट केला नाही म्हणून मागे राहिलो, कोणी म्हणतं आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून मागे राहिलो. एक सांगतो तुम्हाला,
ज्या सूर्याला उगवायचं असतं तो असंख्य ढगांची दानादान उडवून उगवल्याशिवाय राहत नाही. तसं ज्याला मोठं व्हायचं असतं तो जातीची धर्माची आर्थिक कोणतीच कारण सांगत नाही. तो आहे तिथून आहे त्या परिस्थितीत स्वतःला सिद्ध करण्याकरता कटिबद्ध असतो. ज्या नदीला समुद्र गाठायचा असतो ती खडक डोंगर दऱ्या सगळे फोडून काढते आणि शेवटी समुद्राची प्राप्ती करून घेतेच घेते. म्हणून माझ्या भावानं कारण सांगू नका, कोणतीच कारण सांगू नका. इथून पुढे सगळ्या अडचणी, सगळ्या समस्या, सगळी संकट, सगळी प्रतिकूलता आपण बागे टाकून पुढे या. सगळ्या क्षेत्रात पुढे या. सगळ्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे या. कटिबद्ध व्हा, सिद्ध व्हा, निश्चयी व्हा. तेव्हा ज्या फुलाला उगवायचं असतं आणि एकदा फुल उगवलं की ते त्याची जात पाहत नाही. सगळे त्याला डोक्यात माळण्याकरता, त्याला मिरवण्याकरता पुढे येतात. तसं आपण मोठे झालो, आपण सिद्ध केलं तर सगळे आपल्याला मिरवण्याकरता पुढे येतील. आज माझी व्याख्यानं मिळवण्याकरता सगळ्या समाजातली सगळी माणसं अक्षरशः वेटिंगवर असतात. वेटिंगवर असतात. आम्हाला तारीख द्या म्हणून. एका जातीची नाही, एका धर्माची नाही. अक्षरशः ख्रिश्चन धर्मातल्या पोरांसाठी माझी व्याख्यानं होतात, मुस्लिम धर्मातल्या पोरांसाठी माझी व्याख्यानं होतात. कारण मी असं मानतो नद्या अनेक असल्या तरी समुद्र एक आहे. सगळ्या नद्यांना पाणी येतं समुद्रातूनच, बरोबर ना? कारण समुद्रातल्याच पाण्याची वाफ होते आणि तेच पुन्हा पावसाच्या रूपानं नदीत येतं आणि पुन्हा सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात. तसं जगात वेगवेगळ्या धर्माचे महापुरुष वेगळे दिसत असले, छत्रपती वेगळे दिसतात, राघोजी भांगरे वेगळ्या जातीचे दिसतात, बिरसा मुंडा वेगळ्या जातीचे दिसतात, विवेकानंद वेगळ्या जातीचे दिसतात. एक सांगतो नद्या अनेक असल्या तरी त्यात असलेलं पाणी तत्व एक आहे. तसं नेते अनेक असले, महापुरुष अनेक असले तरी त्यांची शिकवण एक आहे. म्हणून सगळ्यांना सलाम करूया. म्हणून मंदिर बाटा मस्जिद बाटी बाट दिया भगवान को, मंदिर बाटी मस्जिद बाटी बाट दिया भगवान को, धरती बाटी पानी बाटा मत बाटो इंसान को, धरती बाटी पाणी बाटा मत बाटो इंसान को. सूर्याला जात नसते, धर्म नसतो, सगळ्यांवर उपकार करतो. वृक्षाला जात नसते, नदीला जात नसते, तसं नेत्याला आणि महापुरुषाला जात नसते. त्यांच्या ज्ञानावर, त्यांच्या बुद्धीवर, त्यांच्या विचारांवर सगळ्यांचा अधिकार सारखाच असतो. म्हणून आजच्या दिवशी आपण सगळ्यांना सलाम करूया. आणि पुन्हा एकदा तुमच्या समोर बोलणारा हा आंधळा माणूस होता माझ्या बंधूंनो, डोळ्या नसलेला माणूस होता. मला इथं काहीच साधायचं नव्हतं, मला एकच साधायचं होतं. माझ्या समाजामध्ये ही चेतना गेली पाहिजे, माझ्या समाजामध्ये जागृती आली पाहिजे, माझ्या समाजातली व्यसनाधीनता गेली पाहिजे, अंधश्रद्धा गेली पाहिजे आणि माझा समाज असा उसळून उठला पाहिजे. तो क्रांतीनं केवला पाहिजे. पण त्याची क्रांती ही मारामारीची नको, त्याची क्रांती ही हाणामारीची नको, तर त्याची क्रांती ही तत्वाची, त्याची क्रांती ज्ञानाची, त्याची क्रांती ही विद्वत्तेची असली पाहिजे. आणि असा विद्येने शोभणारा, ज्ञानाने शोभणारा, पांडित्याने शोभणारा, बौद्धिक झळाने लाभलेला असा समाज आम्हाला हवाय की ज्या समाजाला सगळे नतमस्तक होतील. आजच आपण ती शपथ घेऊया. कोणत्याही क्षेत्रात असो, समाजासाठी आपण आपल्या ज्ञानाचा, आपल्या क्षेत्राचा, आपल्या विद्वत्तेचा उपयोग करून देऊया. समाजासाठी प्रामाणिक राहूया. आणि शेवट फक्त एक पोवाडा सादर करूया आणि मग आपली रजा निघे. राघोजी भांगरा आणि बिरसा मुंडा या सगळ्यांना समर्पित असलेला हा पोवाडा मी आपल्या समोर सादर करतो. एवढा ऐकून आपण रजा घेऊया. कैसेट कर ले कैसेट ये माना ये मत कर ले गड्या का थोड़ा नोट कर. नमन माझे राघोजी भांगराला, नमन माझे राघोजी भांगराला, क्रांती सूर्याला, नमन माझे राघोजी भांगरा, सूर्याला, क्रांती सूर्याला, आदिवासींच्या नायकाला, आदिवासींच्या नायकाला, आद्य क्रांतीच्या नायकाला.
आमच्या मदतीला धावून नाही आला, अशा वेळी रामोजी भांगे आम्हाला पावला आणि म्हणून आम्ही त्याला देव म्हणला बरं का. इंग्रजाची जात लय हिन, इंग्रजाची जात लय हिन, अवघड केलं जीन पिढली बाई गोऱ्या सैतानार. इंग्रजाची जात लय हिन, अवघड केलं जीन पिढली बाई गोऱ्या सैतानार. हे तुला उठून राग जीन केलं एक पण निश्चयान, हे तुला उठून राग जीन केलं एक पण निश्चयान. हिन दलिता पीडितीये त्यांना काढलं तो पुणे जी, काढलं तो पुणे जी, काढलं तो पुणे. आणि मग काय सावकार आणि सरकार चोर दोघे लुटून नेला असतं सारं. इथल्या सावकारांनी आमच्या जमिनी घेतल्या, आमची पिळवणूक केली, आमची छळवणूक केली. सावकारांनी तर केलंच केलं, पण सरकारने सुद्धा नाना प्रकारची षडयंत्र करून आमच्या जमिनी हिसकावून घेतल्या, आमचा पैसा हिसकावून घेतला, आमची संपत्ती हिसकावून घेतली. सावकार आणि सरकार चोर दोघे लुटून नेलं आमचं सारं. आदिवासी झालं बेदर, कीर्ती क्रूर अन्याय अत्याचार फार. आदिवासी झालं बेदर, कीर्ती क्रूर अन्याय अत्याचार फार. राघोजी वीर, राघोजी वीर, राघोजी वीर. राघोजी वीर, राघोजी वीर, राघोजी वीर. हाती घेतली हान तलवार, उचलली बघा समशेर. हाती घेतली हान तलवार, उचलली बघा समशेर. आदिवासींचा बघा यान केला उद्धार जी, केला उद्धार जी, जी केला उद्धार जी, जी 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 जी. बोलाचा हा सल्ला तुम्हाला आलो द्यावयाला. जय राघोजी जय बिरसा मुंडा मंत्र नित्य बोला. एक सल्ला द्यायला आलोय. अनेकांनी आपल्याला फसवलं, अनेकांनी अनेक प्रकारची षडयंत्र केली, अनेकांनी आपला गुलाम म्हणून वापर केला. आपण सुद्धा जाती जातीत विभागले गेलो, आपण संघटनांमध्ये विभागले गेलो, आपण आपापसात भांडत राहिलो. या कोल्ह्या लावारांनी, या कोल्ह्या कुत्र्यांनी, या लबाड कावळ्यांनी आपला गैरफायदा घेतला. म्हणून इथून पुढे सगळ्या जमातींनी, सगळ्या जातींनी आदिवासी म्हणून एक व्हा, एक जुटीनं राहा आणि आपल्या प्रश्नांचा सामना करा. कुणाच्या भूल थापांना बळी पडू नका माझ्या भावांनो. बोलता हा सल्ला तुम्हाला आलो द्यावयाला. जय राघोजी जय बिरसा मुंडा मंत्र नित्य बोला. जय राघोजी जय बिरसा मुंडा मंत्र नित्य बोला. आदिवासी भाऊ बहीण उठा चला उशीर फार झाला. अहो बाकीचा समाज फार पुढे गेला, शिकले ते, राजकीय क्षेत्रात पुढे गेले, सामाजिक क्षेत्रात पुढे गेले, आर्थिक दृष्ट्या पुढे गेले आणि आम्ही मात्र आहोत तिथेच आहोत बंधूनो. आम्हाला अनेकांनी वापरून घेतलं बंधूनो, आमचा गैरफायदा घेतला. आम्हाला नुसतं प्रेमाचं नाव दाखवत फुल थापा मारत आमचा वापर करून घेतला, आमची संस्कृती भ्रष्ट केली, आमचा धर्म भ्रष्ट केला. म्हणून आदिवासी भाऊ बहीण उठा चला उशीर फार झाला. भांडण तंटे विसरून सारे लागू कामाला. नका फुगू रे अन्य दैव दे राघोजी देव बाप्पा, आपुला बिरसा देव बाप्पा. नका फुगू रे अन्य दैव दे राघोजी देव बाप्पा, आपुला बिरसा देव बाप्पा. सनातन ही आपली संस्कृती प्राणपणे जपात. सनातन ही आपली संस्कृती प्राणपणे जपात. काळ भयंकर आला आता नका काढू झोपा, गड्यांनो नका काढू झोपा. अरे भयंकर काळ आला. कोणी आमच्या आरक्षणावर डोळा ठेवतो, कोणी आमच्या जातीवर डोळा ठेवतो, कोणी आमच्या जमिनीवर डोळा ठेवतो, कोणी आमच्या जंगलावर डोळा ठेवतो, कोणी आमच्या जलावर डोळा ठेवतो. म्हणून बाबांनो, काळ भयंकर आला आता नका काढू झोपा, गड्यांनो नका काढू झोपा. आदिवासींच्या उठल्या मुळावर धरून त्यांना सोपा. आदिवासींच्या उठल्या मुळावर धरून
सुपीक चांगल्या पिकाच्या जमिनी आमच्याकडून हिसकावून घेतला मजूर. ही वनराई जाई जुई धन्वंतरी आई, धन्वंतरी आई. ही वनराई जाई जुई धन्वंतरी आई, आपली धन्वंतरी आई. नका सोडू रे हक्क कुणाच्या बापाची नाही, नका सोडू रे हक्क कुणाच्या बापाची नाही. रहिवासी या देशाचे, अरे आम्हाला वनवासी म्हणता, आम्हाला डोंगरवासी म्हणता, आम्हाला गिरिजन म्हणता. अरे छान, आम्ही या देशाचे मूळ मालक आहोत, मूळ रहिवासी आहोत, मूळ निवासी आहोत, मालक आहोत, मूळ रहिवासी या देशाचे, मूळ रहिवासी या देशाचे. आपण खरे भाई, आपण खरे भाई. त्या सोडून दास्यत्व कुणाचा नका लागू पायी, त्या सोडून दास्यत्व कुणाचा नका लागू पायी, त्या सोडून दास्यत्व कुणाचा नका लागू पायी. नागोरी भांगांचा, बिरसा मुंडांचा, आदिवासींचा, आदिवासी संस्कृतीचा असो. तेव्हा पुन्हा एकदा ज्यांनी मला इथे बोलावलं त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. ज्यांनी इतका वेळ ऐकून घेतलं त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. ज्यांनी साथ दिली त्यांना धन्यवाद देतो. आणि इतका वेळ खाली बसणाऱ्या, समोर बसणाऱ्या मायमाऊल्यांनी, पितृतुल्य भ्रातृतुल्य सगळ्यांनी मला ऐकून घेतला त्याकरता पुन्हा एकदा सगळ्यांना जय आदिवासी करत मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय आदिवासी. एक तीर